안녕하세요. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये आपण शेवटचा धडा बघितलेला. त्या धड्यामध्ये आपण काय बघितलेलं की घड्याळाचा टायमिंग कसा बघायचा ते. आता आपण काय बघणार आहोत 17वा धडा. तर धड्याचं नाव काय आहे खाजोगी म्योनम्योंगी इसेयो. म्हणजे काय तर खाजोक म्हणजे काय तर फॅमिली आणि म्योत म्हणजे काय तर किती आणि म्योंग हे काय आहे काउंटिंग युनिट आहे. इसेयो म्हणजे काय तर आहे. ओके. तर हे काउंटिंग युनिट कधी वापरतात तर माणसे मोजण्यासाठी काय वापरतात म्योंग हे काउंटिंग युनिट वापरतो. हे मी तुम्हाला शिकवलं होतं जर तुमच्या लक्षात असेल तर. तर या ठिकाणी आपल्याला आज काय बघायचं आहे की आपल्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत हे आपण एकमेकांशी कसं विचारू शकतो किंवा त्याचा संवाद कसा साधायचा ते आपण या धड्यामधून बघणार आहोत. तर चला पहिला आपण धडा वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचे अर्थ बघूयात. छांग खाजोगी म्योनम्योंगी सेयो 철수 우리 가족은 모두 넷이에요. 아버지와 어머니가 계시고 연기 하나 있습니다. 장, 영님이 무엇을 하세요? 철수, 영은 회사에 다녀요. 장, 철수 씨는 대학생이지요? 어느 대학에 다니세요? 철수, 서울대학교에 다녀요. आता या ठिकाणी बघा आपल्याला नॉर्मली आपण जेवढं ग्रामर पॅटर्न शिकलेलो आहोत तेवढंच या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला नवीन काही ग्रामर शिकायचं नाही आहे. पण या ठिकाणी इथे बघा सेयोने सेंटेन्स एंडिंग केलेली आहे. म्हणजे हे काय आहे हॉनरिफिक कन्व्हर्सेशन आहे. ठीक आहे. इकडे काय दोन व्यक्ती आहेत छांग आणि छालसू. ते एकमेकांशी बोलतात परंतु ते पोलाइट वेनी बोलतात. हॉनरिफिक सेंटेन्स एंडिंगने बोलतात. म्हणजे ते काय खूप क्लोज फ्रेंड नसतील. ठीक आहे. करेक्ट. तर इथे काय विचारतायत छांग की खाजोगी म्योनम्योंगी सेयो. आता खाजूक म्हणजे काय तर फॅमिली हे आपल्याला माहिती आहे कुटुंब. तर कुटुंबामध्ये किती माणसं आहेत किंवा किती मेंबर्स आहेत या ठिकाणी इथे या प्रश्नाचा अर्थ असा होतो. ठीक आहे. मग छॉल्सू काय सांगतोय की उरी खाजोगन म्हणजे आमच्या घरी मोदू म्हणजे काय तर सर्व सर्व मिळून किती आहेत 4 जण आहेत. किती आहेत 4 आहेत. ओके. तर कोण कोण आहे आबोजीवा अमोनिका. आता वा हे काय आहे अँड आहे. आबोजी आणि कोण आहे अमोनिगा हे काय आहे सब्जेक्ट मार्कर आहे. ठीक आहे. वडील आणि आई आहेत. खेशिगो आता या ठिकाणी बघा काय आलेलं आहे खेशिगो. तर हे काय आहे खेशिदा. हे इत्ताचं काय आहे हॉनरिफिक वर्ब आहे जे की आपण बघितलेलं आणि त्याचा अर्थ काय होतो असणे. ठीक आहे. तर वडील आणि आई आहेत आणि गो हे काय आहे अँड योंगी हाना इत्समनिता. आता योंग म्हणजे काय तर मोठा भाऊ. ठीक आहे. मग योंगी हाना इत्समनिता म्हणजे काय तर एक भाऊ आहे. हाना म्हणजे किती तर एक मोठा भाऊ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर छांग काय बोलतोय की योंगनिमी मुअसल हासेयो. तर योंगनिम जे आहे ते काय करतात तर छॉल्सू काय सांगतोय योंगन वेसाए थान्योयो. तर वेसा म्हणजे काय तर कंपनी किंवा ऑफिस. तर आणि या ठिकाणी बघा एक नवीन वर्ब आलेला आहे थानिदा. तर ह्याचा काय अर्थ होतो तर ज्याही ठिकाणी आपण नियमितपणे जात येत असतो जसं की ऑफिसला आपण कंटिन्यू जातो येतो किंवा शाळेत आपण कंटिन्यू जातो येतो. तर ज्याही ठिकाणी रोज आपण नियमितपणे जात असतो आणि परत घरी येत असतो
त्यासाठी काय वापरतो आपण? थानिदा. ओके. मग हे मोस्ट ऑफ कधी वापरतात? तर ज्या वेळेला तुम्ही ऑफिसला जाताय किंवा स्कूलला जाताय किंवा तुम्ही प्रॉपर कुठेतरी जात असाल, जसं की आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये जाताय येताय, तर ज्या वेळेला प्रोफेशनली यूज करायचं असेल, एखादी गोष्ट तुम्ही नियमितपणे करत असाल, त्यावेळेला तुम्हाला काय वापरायचं आहे? थानिदा. या ठिकाणी तुम्ही खादा वापरलं तरी चालतं, काही चुकीचं नाही आहे. परंतु त्याच्यासाठी अजून एक शब्द आहे थानिदा, जो इथे आपल्याला नवीन शिकायला मिळालेला आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे की योंगन व्हेसाये थान्यायो म्हणजे काय? तर मोठा भाऊ जो आहे तो माझा काय करतो आहे? कंपनीमध्ये जातो आणि येतो, म्हणजे कंपनीमध्ये जातो. ठीक आहे. याचा अर्थ इथे जातोच होतो, असं नाही की येत जात करतो, असं नाही होत त्याचा अर्थ. याचा अर्थ काय आहे की तो कंपनीला अटेंड करतोय किंवा कंपनीला जॉईन केलेला आहे. ठीक आहे. ह्याचा इंग्लिशमध्ये अर्थ काय होईल? अटेंड करणे. त्याच्यानंतर पुढे बघा काय विचारतोय छान. छॉल्सू शिनन देहाक सेंगी जिओ. आता या ठिकाणी बघा इथे नवीन आलेला आहे काय? तर इथे आपण बघा मागच्या धड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, जेव्हा ख र जिओ आलेलं, तर खरा जिओ म्हणजे काय? तर हो मी नक्की येईन. तर इथे आपण काय बघितलेलं की ज्या वेळेला कन्फर्म करायचं असेल, एखादी गोष्ट कन्फर्म आहे हे सांगायचं असेल, त्यावेळेला आपण काय वापरतो? जिओ वापरतो. तर तेच या ठिकाणी इथे सुद्धा वापरलेलं आहे. तर प्रश्नार्थी आपण ज्या वेळेला जिओ वापरायचं असेल तर त्याचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट तुम्हाला कन्फर्म आहे, परंतु तुम्हाला समोरच्याच्या तोंडातून ऐकायचे की हो ही कन्फर्म आहे ना. तर जेव्हा आपण होकारार्थी किंवा नकारार्थी प्रश्न विचारतो, उदाहरणार्थ समजा आपण बघा आपल्या फ्रेंड्सला आपण विचारतो की खरं सांग तू प्रेमात पडलायस ना? हो ना, हो ना. तर हे जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती काय आहे? कोरियन मध्ये सुद्धा आहे. तर त्यासाठी ते लोक काय वापरतात? जिओनी क्वेश्चन विचारतात. म्हणजे त्यांना कन्फर्म आहे, आन्सर माहिती आहे त्यांना, पण तरी सुद्धा ते तुम्हाला विचारतात की हो ना, तू असं केलं हो ना, तू इथे गेलेला हो ना, किंवा तू इथे नाही केलंस नाही ना. या पद्धतीने जे आपण विचारतो त्यावेळेला कोरियन मध्ये काय वापरायचं आहे? जिओ वापरून काय करायचं आहे? क्वेश्चन विचारायचे आहे. ठीक आहे. तर तेच इथे वापरलेलं आहे. जे पण डिटेलमध्ये आहे ते ग्रामरमध्ये शिकू, इथे मी फक्त एक अर्थ सांगते आहे. तर चांग काय विचारतोय की छॉल्सू शिनन देहाक सेंगी जिओ. तर तुम्ही देहाक म्हणजे काय? तर दे म्हणजे आपल्याला माहिती आहे की युनिव्हर्सिटी. देहाक्यो म्हणजे काय? तर युनिव्हर्सिटी. आणि देहाक सेंग म्हणजे काय? देहाक सेंग म्हणजे काय? तर युनिव्हर्सिटी स्टुडंट. ओके. कॉलेज स्टुडंट किंवा युनिव्हर्सिटी स्टुडंट. मग तुम्ही युनिव्हर्सिटी स्टुडंट आहात ना? ऑन देहाके थानिसेयो. तर ऑन म्हणजे काय? तर विच. कोणत्या देहाके म्हणजे काय? कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये. दानिसेयो म्हणजे काय? नियमितपणे जाता किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये जाता किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये अटेंड करता, कोणती युनिव्हर्सिटी अटेंड करता, या पद्धतीने सुद्धा त्याचा काय होतो? अर्थ होतो. मग छॉल्सू काय सांगतो आहे? साऊल दे हाक्योए धान्यायो म्हणजे काय? तर मी साऊल युनिव्हर्सिटीमध्ये काय करतो? जातो किंवा साऊल युनिव्हर्सिटीला अटेंड केलेलं आहे मी किंवा जॉईन केलेलं आहे मी. ठीक आहे. तर हे काय झालं आजचं धड्याचं कन्व्हर्सेशन आणि आपण त्याचे अर्थ सुद्धा बघून घेतलेत. आता या ठिकाणी बघा इथे खाली सुद्धा अर्थ दिलेले आहेत. तर खाजोक म्हणजे काय? तर फॅमिली. म्योंग म्हणजे काय? तर काउंटिंग युनिट आहे जे माणसांना मोजण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर नेत म्हणजे 4, आबोजी म्हणजे फादर, ऑमोनी म्हणजे मदर, यॉंग म्हणजे ओल्डर ब्रदर किंवा मोठा भाऊ, हाना म्हणजे एक. निम हे काय आहे? ऑनरिफिक सफिक्स आहे जे मी पुढे शिकवेल तुम्हाला. त्याच्यानंतर व्हेसा म्हणजे काय? तर कंपनी. थानिदा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट अटेंड करणे किंवा नियमितपणे तिथे जात राहणे. ठीक आहे. त्याच्यानंतर देहाक सेंग म्हणजे काय? तर कॉलेज स्टुडंट किंवा युनिव्हर्सिटी स्टुडंट. त्याच्यानंतर जिओ म्हणजे काय? तर मी तुम्हाला सांगितलेलं की आरंट यू, इजंट यू, किंवा ही गोष्ट खरी आहे ना? हो ना, तू कॉलेज स्टुडंट आहेस बरोबर ना? तर या पद्धतीने जेव्हा प्रश्न विचारायचे असेल त्यावेळेला आपण काय वापरतो? जिओ वापरतो. ऑन म्हणजे काय? तर विच.
त्याच्यानंतर दुल म्हणजे टू, सेत म्हणजे 3, बुन म्हणजे काय तर पर्सन. तर बुन म्हणजे काय तर आपण जे साराम शिकलो होतो, साराम म्हणजे काय तर लोक, तर त्याचं हॉनोरिफिक जे वर्ड आहे तो काय आहे बुन आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दोंगसेंग, दोंगसेंग म्हणजे काय तर लहान भाऊ किंवा सिस्टर, सिबलिंग्स. दोंगसेंग म्हणजे काय तर आपल्यापेक्षा छोटे सिबलिंग. त्याच्यानंतर काय आहे साजिन, साजिन म्हणजे काय तर फोटोग्राफ. त्याच्यानंतर व्हेसावॉन, व्हेसावॉन म्हणजे काय तर कंपनी एम्प्लॉई. बुमो म्हणजे पॅरेंट्स. ऑबोनिम फादर, ऑमोनिम मदर, नुना ओल्डर सिस्टर मोठी बहीण आणि अनहेंग, अनहेंग म्हणजे काय तर बँक. तर ही आपण काय बघितली धड्याखालची जी अर्थ दिलेली होती, वोकॅब्युलरी होती ती आपण बघितली, धडा वाचून बघितलेला आहे. आता आपण काय करूया ग्रामर पार्टकडे वळूया. पुढचा पाठ बघा काय आहे फारम. फारम म्हणजे काय तर प्रोनाउन्सिएशन. त्याच्यामध्ये पहिलं बघा काय दिलेलं आहे म्यॉत आणि म्यॉंग. त्याचं काय झालेलं आहे म्यॉन म्यॉंग म्हणजे काय तर ज्या वेळेला बघा पाश्चिम मध्ये जर छ, स, ज, ह किंवा द आलं आणि त्याच्या पुढे जर म आलेलं असेल तर आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे थ, तर ह्या सहापैकी कोणतेही आले आणि पुढे जर म असेल तर ह्याचा उच्चार काय होणार आहे न आणि म च काय राहील तसंच म च मच राहील. म्हणून या ठिकाणी बघा काय झालेलं आहे म्यॉन म्यॉंग. काय झालेलं आहे म्यॉन म्यॉंग. तर हे पाश्चिमचे रूल आहेत जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर कधी कधी लक्षात राहत नाहीत म्हणून मी इथे शिकवले किंवा इथे सांगितले, परंतु तुम्हाला जर प्रॉपर सगळं डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही पाश्चिमचे रूल जे आहेत आपले लेक्चर्स ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर दुसरं बघा काय आहे नेशी येयो, तर त्याचं नेशी येयो बरोबर आलेलं आहे. व्हेसाचं काय झालेलं आहे व्हेसा, कारण की आपल्याला माहिती आहे ओ प्लस ई काय होते ओवे, परंतु आपण ओवे बोलतो का नाही, आपण काय बोलतो वे. काय होतो वे. मग वेचं बोलताना आपण बघा काय होतं ऊचा उच्चार होतो पहिला वे, म्हणून या ठिकाणी ते उच्चार काय होणार आहे वेसा. काय होणार आहे वेसा. आलं लक्षात. आता त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे मुनबॉप. मुनबॉप म्हणजे काय तर ग्रामर. तर इथे बघा काय आलेलं आहे इयेयो येयो. तर टॉपिकचा पहिला जो धडा आहे त्या धड्यापासून आपण हा वर्ब बघतो आहे. तर हा वर्ब कोणता आहे ईदा. ठीक आहे, तर ईदा म्हणजे काय तर सहाय्यक क्रियापद. आता सहाय्यक क्रियापद म्हणजे काय तर इंग्लिश मध्ये इज, एम, आर. ठीक आहे, तर तसंच कोरियन मध्ये काय आहे ईदा. तर हा जो वर्ब आहे तो नेहमी कशाबरोबर लागतो नाउन सोबत लागतो, हे लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्ही हा वर्ब लावता त्या वेळेला बघा दोन शब्दांमध्ये, म्हणजे आता हा नाउन आहे आणि हे इएयो आहे, तर या दोन शब्दांमध्ये काय आहे स्पेस नसतो, हे सुद्धा लक्षात असू द्या. ठीक आहे, तर ईदाचं आपण काय बघितलं ईदा सहाय्यक क्रियापद आहे, तो नेहमी नाउन सोबतच लागतो आणि त्याच्यामध्ये काय असतं स्पेस नसतो. नाउन प्लस ईदा एकदम एकमेकांना जोडून लिहिलेलं असतं. इथपर्यंत ठीक आहे. आता ईदाच्या सेंटेन्स एंडिंग कुठल्या कुठल्या करू शकतो आपण निदा सेंटेन्स एंडिंग, निक्का सेंटेन्स एंडिंग, ज्या पण आपण बाकीच्या वर्बच्या ज्या करायचो त्याच आपण ह्याच्या सुद्धा करू शकतो. परंतु ईदाचं तुम्हाला माहिती आहे की जर पाश्चिम मध्ये एखादी गोष्ट आली असेल तर त्याच्या पुढे काय लागतो इयेयो आणि विदाऊट पाश्चिम असेल तर काय लागतो येयो. उदाहरणार्थ आता या ठिकाणी हाकसेंग, हाकसेंग मध्ये बघा पाश्चिम मध्ये ग आलेला आहे, तर इथे काय लागणार आहे ई ए यू. परंतु तेच जर माझ्याकडे आलेलं असेल की इकडे बघा नुगू. ठीक आहे, तर नुगू जर असेल तर त्याच्या पुढे काय लागणार नुगू येयो. ठीक आहे, कारण की इथे पाश्चिम मध्ये काहीच नाहीये. तर या दोन पद्धतीने तुम्ही काय करू शकता ईदाचा वापर यो सेंटेन्स एंडिंग मध्ये करू शकता. प्रश्नचिन्ह असेल तरी सुद्धा आपण काय करू शकतो फक्त इथे प्रश्नचिन्ह लावलं की तो प्रश्न होतो. ओके, हा एक रूल झाला. आता अजून दुसरा मेन रूल जो आहे तो काय आहे तर ईदा जे आहे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ आपण काय वापरतो, जसं आता मी जर वाक्य बनवेल की मी स्नेहा आहे तर मी कसं लिहेल छॉनन स्नेहा ई ए यो. ठीक आहे,
तर या ठिकाणी बघा मी काय लावलेलं आहे, न लावलेलं आहे किंवा न किंवा न जे आहे ते लागतं. त्याच्यानंतर ई किंवा गा सुद्धा काय लागतं त्याच्यामध्ये लागतं. जसं की आता या ठिकाणी मी माझ्याबद्दल म्हणजे मी सांगते की माझं नाव काय आहे, ठीक आहे. परंतु नॉर्मली जर सब्जेक्ट असेल ईदा वापरणारं तर त्यावेळेला तुम्ही काय वापरायचं आहे, ई किंवा गा सुद्धा वापरू शकता. ई किंवा गा सुद्धा वापरू शकता, जे की या ठिकाणी ते वापरलेलं आहे. तर ई माहिती आपल्याला कधी वापरायचं आहे, ज्या वेळेला पाचशेम असेल त्यावेळेला ई वापरायचं आहे आणि पाचशेम मध्ये काहीच नसेल त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे, गा वापरायचं आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, पहिलं जे उदाहरण आहे ते काय दिलेलं आहे, खाजोगी. तर या ठिकाणी बघा इथे काय लागलेलं आहे, ई लावलेला आहे आणि म्योंगियो म्हणजे किती माणसं आहेत. तर कशामध्ये, कुटुंबामध्ये तुमच्या किती माणसं आहेत. तर कुटुंब हे काय झालं, आपलं सब्जेक्ट झाला. मग या सब्जेक्टच्या पुढे आपण काय लावणार आहोत, ई किंवा गा लावणार आहोत, ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ई किंवा गा न लावता उन किंवा न सुद्धा लावू शकता, ठीक आहे. पण मोस्ट कॉमनली ई किंवा गा जास्त लावतात, ठीक आहे. आता त्याच्यानंतर इकडे बघा, मोदू ने शिएयो म्हणजे काय, तर सर्व किती आहेत, 4 जण आहेत. तर आतापर्यंत आपण काय बघितलेलं की ज्या वेळेलाही नंबर 1 ते 4 नंबर घेतो, हाना, दुल, सेत आणि नेत, तर आपण काय करतो, हानाचं काय होतं, हान, दुलचं काय होतं, दू, सेतचं काय होतं, से आणि नेतचं काय होतं, ने. परंतु या ठिकाणी बघा इथे काय झालेलं आहे, नेशी येयो लिहिलेलं आहे. का, कारण की ज्या वेळेला आपण हे शॉर्टकट मध्ये लिहत होतो तर त्यावेळेला त्याच्या पुढे आपण काय लावत होतो, काउंटिंग युनिट लावत होतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही काउंटिंग युनिट नाही लावत त्यावेळेला तुम्हाला नंबर जसाच्या तसा आहे तसं लिहायचं आणि त्याच्या पुढे काय लावायचं आहे, तर ईदा सेंटेन्स एंडिंग किंवा नॉर्मली तर ईदा सेंटेन्स एंडिंगच असेल, कारण की 4 आहेत, 2 आहेत, 3 आहेत, तुम्हाला आहेच लिहायचं आहे, किंवा इस्सॉयो, ठीक आहे. तर दोन्ही मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, सेम नेत इयेयो किंवा नेशी सॉयो दोन्ही पद्धत तुम्ही काय करू शकता, पूर्ण नंबर आणि ईदा किंवा इत्ता एंडिंग लावू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, चिगम योल्हान शिएयो. तर चिगम म्हणजे काय, तर नाव, आणि योल्हान म्हणजे किती, तर 11, शिएयो तर 11 वाजले आहेत का. इथे बघा, इज इट 11 नाऊ. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की इकडे तुम्हाला ई पण नाही वापरलेलं आहे आणि गा पण नाही वापरलेलं आहे. तर तुम्ही काहीही नाही वापरलं तरी सुद्धा चालतं. तर तेच या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही इएयो आणि एयो कसं पद्धतीने नाऊन सोबत लावू शकता. तर एक तर तुम्ही काय करू शकता, उन किंवा न लावून तुम्ही बनवू शकता, किंवा तुम्ही ईगा लावून सुद्धा तुम्ही काय करू शकता, वाक्य बनवू शकता, किंवा काहीही सब्जेक्ट मार्कर न लावता डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, वाक्य बनवू शकता, ठीक आहे. इथपर्यंत ईदा कळलं. आता या ठिकाणी बघा, आनियो यॉलशी फानिएयो म्हणजे काय, तर यॉल म्हणजे किती, 10 वाजून किती झालेलं आहे, फान म्हणजे अर्धा तास म्हणजे किती, 10:30 वाजलेले आहेत. त्याच्यानंतर काय आहे, छॉबुनी नुगुसेयो. तर बून म्हणजे आपल्याला माहिती आहे सारांचं काय आहे, ऑनरिफिक वर्ड आहे. तर छॉबुनी म्हणजे काय, तर छॉ म्हणजे दॅट, तर तो माणूस जो आहे कोण आहे, किंवा ते माणूस ती व्यक्ती कोण आहे. तर या ठिकाणी बघा इथे काय वापरलेलं आहे, ई वापरलेला आहे. तर चे छिंगू येयो कोण आहे, छिंगू येयो म्हणजे काय, तर माझा मित्र आहे. छे म्हणजे काय, तर माय, ओके. छे म्हणजे काय, तर माय फ्रेंड, ओके. तर ती व्यक्ती कोण आहे, तर माझा मित्र आहे. तर या पद्धतीने तुम्हाला इएयो आणि एयो कसं वापरायचं ते इथे दिलेलं आहे. आता त्याचंच ईदाचाच अपोजिट वर्ड काय आहे किंवा अपोजिट वर्ब काय आहे, आनिदा. हे बघा, आपण जे आनियो वापरायचो ते वेगळं होतं. आनियो म्हणजे काय, नो, नाही, सिंपल, खतम. आनियो म्हणजे मला एका वाक्यात उत्तर द्यायचंय, नो, नाही. परंतु आनिदा म्हणजे काय, तर इट्स नॉट किंवा इजंट, ठीक आहे. तर कळला तुम्हाला आनियो आणि आनिदा मधला फरक. मग आनिदाचं काय होतं, आनिएयो, काय होतं, आनिएयो. हे पण नाउन सोबतच लागणार. परंतु ह्याचा अजून एक महत्वाचा रूल आहे, काय आहे,
तर ज्या वेळेला तुम्ही आणि येयो वापरता त्यावेळेला नाऊनच्या पुढे काय लागणार आहे, ई किंवा गा, आणि मग पुढे स्पेस देऊन आपल्याला काय लिहायचं आहे, आणि येयो. आलं लक्षात? म्हणजेच काय, तर आतापर्यंत आपण काय बघितलेलं की ईदाचं ज्या वेळेला मला सांगायचं असेल, समजा आता मला सांगायचंय की मी टीचर आहे, तर मी कसं लिहेल, छॉनन. आता मी काय आहे, सॉन्सेंगनिम इमनिदा किंवा सॉन्सेंगनिम इएयो. परंतु हेच जर मला मी टीचर नाहीये सांगायचं असेल, समजा मी स्टुडंट नाहीये मला सांगायचंय, तर मी कसं लिहेल, छॉनन हाक्सेंगी आनिएयो किंवा छॉनन हाक्सेंगी आनिमनिदा. कळलं? म्हणजे काय, तर ज्या वेळेला मला होकारार्थी वाक्य बनवायचं असतं त्यावेळेला मी काय करते, नाऊन आणि ईदा जे आहे ते एकत्र लिहिते. परंतु ज्या वेळेला मला नकारार्थी वाक्य बनवायची असतात त्यावेळेला मी काय करते, नाऊन प्लस ई किंवा गा एकत्र लिहिते आणि येयो काय करते, वेगळं लिहिते. आलं लक्षात? तर ई किंवा गा कधी लावायचंय, तर पाच्छिम ज्या वेळेला असेल त्यावेळेला तुम्हाला काय लावायचं आहे, ई लावायचं आहे, आणि पाच्छिम मध्ये काहीच नसेल तर काय लावायचं आहे, गा लावायचं आहे. तर ह्या दोन गोष्टी कळल्या तुम्हाला. त्याच्यानंतर इथे बघा काय आहे, ई सेयो. तर ई सेयो म्हणजे काय, काहीच नाहीये, तर ईदा जे आहे त्याचं ऑनरॉफिक फॉर्म केलेला आहे ईशिदा. ईशिदाचं काय होणार, ई सेयो. बस एवढंच, तेच आहे इथे इसेयो, बाकी काही नाहीये. बाकी जसं आपण नाऊनला लिहितो तसंच आहे, नाऊन प्लस इसेयो एकत्र लिहायचं आहे. ते इकडे तुम्ही बघा, वाक्य दिलेली आहेत. त्याच्यानंतर इथे काय आहे, ई गा आणि म्योंग ईदा. म्हणजे काय, तेच जे मी मगाशी सांगितलं की तुम्ही सब्जेक्टला काय लावू शकता, ई किंवा गा लावू शकता, किंवा उन किंवा नन लावू शकता, किंवा काहीही नाही लावलं तरी चालेल. परंतु नॉर्मली जास्त करून काय लागतं, ई गा किंवा उन. परंतु ज्या वेळेला निगेटिव्ह म्हणजे आनिदा ज्या वेळेला वापरतात त्यावेळेला आनिदाच्या वेळेला फक्त ई किंवा गाच वापरू शकता, बाकी तुम्ही न वापरू शकत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे इथे, इत्ता आणि ऑप्ता. तर हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. इत्ता वर्ब सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी शिकवला होता की इत्ता असू दे किंवा ऑप्ता असू दे, हे नेहमी काय येतं, तर नाऊन सोबत येतं, आणि ज्या वेळेलाही हे नाऊन सोबत येतं त्यावेळेला नाऊनच्या पुढे काय लागतं, ई किंवा गा लागतं. हे कंपल्सरीच आहे, इत्ता असू दे किंवा ऑप्ता असू दे. ठीक आहे. त्यानंतर इकडे बघा दुसरं काय आलेलं आहे, जिओ. तर जिओ जे आहे ते आपण लास्टच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, खरा जिओ आलेलं. ठीक आहे. तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं की खरा जिओ हे कधी वापरतात, तर एखादी गोष्ट तुमची कन्फर्म आहे हे तुम्हाला ज्या वेळेला सांगायचं असेल की येस आय एम शुअरली डू इट, तर त्यावेळेला तुम्ही काय वापरता, जिओ वापरता. ठीक आहे. परंतु लास्ट टाइम आपण जो लास्टच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितलेलं तेव्हा हे काय होतं, वर्ब होतं. तर वर्बला ज्या वेळेला तुम्हाला लावायचं असेल त्यावेळेला काय करायचं असतं, वर्बचं स्टेम घ्यायचं आणि स्टेमच्या पुढे जिओ लावून टाकायचं. ठीक आहे. मग ते तुम्ही प्रश्नार्थी सुद्धा विचारू शकता किंवा पूर्ण वाक्यामध्ये उत्तर देऊ शकता. त्याच वेळेला सुद्धा तुम्ही काय करू शकता, जिओ लावू शकता. परंतु ज्या वेळेला तुम्हाला नाऊनच्या पुढे जिओ लावायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की जर नाऊन पाच्छिम मध्ये असेल, जसं की इकडे पाच्छिम मध्ये आहे हाक्से, मग त्यावेळेला इथे आपण काय लावणार, इजिओ. परंतु जर तुम्ही पाच्छिम मध्ये नसेल तर डायरेक्टली काय लावणार, जिओ, शिजिओ. म्हणजे काय, 9 वाजले आहेत ना, बरोबर, 9 वाजले आहेत ना, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रश्न विचारू शकता, होकारार्थी किंवा नकारार्थी मध्ये. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा इथे आपण उदाहरणं बघूया ह्याची. छॉल्सुनन हाक्सेंगी जिओ म्हणजे काय, तर छॉल्सू हाक्सेंग म्हणजे काय, तर स्टुडंट आहे ना, बरोबर ना. तर ने हाक्सेंगी येयो म्हणजे काय, हो मी काय स्टुडंट आहे. त्यानंतर छिगम 9ला काय म्हणतात, 9ला काय म्हणतात, होप. मग काय, ने
आहोपशी चिगम आहोपशी जियो. तर इट्स 9 नाव इजंट इट, म्हणजे हो ना, आता 9 वाजले आहेत ना, तर हो 9 वाजले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा योंगी व्हेसावॉनी जियो. आता योंगी म्हणजे काय, तर मोठा भाऊ. आता या ठिकाणी बघा इथे ई लागलेला आहे, तर हे काय आहे, सब्जेक्ट मार्कर आहे. योंगी व्हेसावॉन. आता व्हेसावॉन म्हणजे काय, तर कंपनी एम्प्लॉई. मग मोठा भाऊ कंपनी एम्प्लॉई इजियो आहे ना, तर आनियो देहाक सेंगी येयो. तर काय आहे, आनियो म्हणजे नाही. मग कोण आहे, तर देहाक सेंगी येयो कोण आहे, तर कॉलेज स्टुडंट आहे. तर या पद्धतीने आपण काय करायचं आहे, इजिओचा वापर करायचा आहे. आता याच्या पुढे बघा काय आहे, वोकॅब्युलरी आहे. तर इकडे काय लिहिलेलं आहे, उरी प्लस नाउन. तर हे सगळं आपल्याला माहिती आहे. योगिगा उरी जिबे यो म्हणजे काय, तर योगिगा म्हणजे काय, तर दिस इज किंवा हे जे दिसतंय ते, हे काय आहे, आमचं घर आहे. जिबी येयो. उरी खाजुगन मोदू नेशिम निदा म्हणजे काय, तर उरी म्हणजे काय, तर आमच्या फॅमिलीमध्ये. मोदू म्हणजे सर्व किती आहेत, सगळे मिळून किती आहेत, 4 जण आहेत. उरी ऑमोनिनन हे तुम्हाला कळलं ना, की जर इथे नेत म्योंग जर लिहिलं असतं तर इथे काय आलं असतं, फक्त ने आलं असतं, ने म्योंग इमनिदा. परंतु इथे म्योंग न लिहिता डायरेक्टली नेत लिहिलेला आहे, म्हणून या ठिकाणी इथे नेत हे नंबर जसाच्या तसा घेतलेला आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, उरी ऑमोनिनन जिबे खेशिम निदा म्हणजे काय, तर आमची आई काय आहे, घरी आहे. खेशिम निदा म्हणजे काय, तर असणे. ठीक आहे. तर आमची आई काय आहे, घरी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इथे कोरियन नंबर दिलेले आहेत आणि सायनो नंबर दिलेले आहेत, जे की ऑलरेडी आपले झालेले आहेत. सो ठीक आहे. त्याच्यानंतर इथे निम. तर हे कधी वापरू शकतो, तर ज्या वेळेला आपल्याला सफिक्स लावायचे असतील, म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला आदरार्थी बोलायचं असेल पण आपल्याला नाही माहिती की समोरच्याला आदरार्थीमध्ये काय बोलायचं, तर त्यावेळेला आपण काय करतो, डायरेक्टली त्याच्यासमोर नेम लावतो. उदाहरणार्थ सॉन्सेंग म्हणजे टीचर, परंतु टीचरांना आदर द्यायचा म्हणून आपण त्यांच्या पुढे काय लावतो, नेम लावतो. बुमो म्हणजे पॅरेंट्स, पण पॅरेंट्सला आदर म्हणून त्याच्या पुढे काय लावतो, नेम लावतो. आबॉजी म्हणजे फादर, परंतु आपण काय बोलतो, आबॉनिम. जसं की मोस्ट ऑफ टाइम बघा, दुसऱ्यांची आई वडील असतील तर आपल्याला त्यांना आई वडील म्हणूनच हाक मारतो, पण आपण ओ आई म्हणून हाक मारतो. तर त्यावेळेला आपण काय बोलायचं, कोरियन मध्ये काय वापरतात, निम वापरतात. आबॉनिम, ऑमोनिम. त्याच्यानंतर यॉंग साठी बघा, यॉंगनिम. ओके. तर तुम्ही कोणाचंही जर तुम्हाला नाव घ्यायचं असेल तर तुम्ही नाव घेऊन सुद्धा निम वापरू शकता, किंवा कोणती पोस्ट असेल तर ती पोस्ट घेऊन सुद्धा काय करू शकता, निम वापरू शकता. ओके. त्याच्यानंतर बून. बून म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की साराम. सारामचा काय आहे, ऑनरिफिक वर्ड आहे बून. त्याच्यानंतर हा नवीन वर्ब होता, नवीन कुठला होता, थानिदा, जे की एखादी गोष्ट नियमितपणे आपण ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला आपण काय वापरतो, थानिदा वापरतो. ठीक आहे. मग छानन आक्यो हे थानिम निदा म्हणजे काय, आय गो टू स्कूल म्हणजे काय, तर मी नियमित शाळेत जातो. उरी योगन वेसाये थान्यायो म्हणजे काय, तर माझा जो भाऊ आहे तो काय करतो, कंपनीमध्ये जातो, म्हणजे काम करतो तिकडे, कारण की तो नियमितपणे जातोय. तर या ठिकाणी बघा धडा संपलेला आहे. आपण धड्यामध्ये काय बघितलं, तर म्योंगबून. तर म्योंग म्हणजे काय, तर काउंटिंग युनिट आहे माणसं मोजण्यासाठी, आणि बून म्हणजे सुद्धा काय आहे, तर माणसंच आहे. ठीक आहे. आर यूज आफ्टर अ न्यूमरल टू काउंट द नंबर ऑफ पीपल. फॉर एक्झाम्पल, नेम्योंग और नेबून मीन्स 4 पीपल. पण बून हे कधी वापरतात, तर ऑनरिफिक फॉर्म मध्ये वापरतात. ओके. आणि म्योंग म्हणजे काय, तर ऑर्डिनरी फॉर्म मध्ये वापरतात. त्याच्यानंतर आपण इएयो, सेयो हे जे वर्ब एंडिंग्स, तर शिदा जी आहे ती काय आहे, पोलाइट फॉर्म मध्ये आहे, जे आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं आहे. त्याच्यानंतर आपण जिओ बघितलं की हे आपण जर वर्ब एंडिंग असेल तर आपण कसं वापरतो, स्टेम प्लस डायरेक्टली काय लावतो, जिओ लावतो. परंतु नाऊन असेल तर काय करायचं आहे, ई लावायचं आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर कोरियन प्रिफर्स टू से उरी खाजूक टू मीन माय फॅमिली. ठीक आहे, आपण पण आमची फॅमिलीच बोलतो, माझी फॅमिली जास्त करून बोलत नाही. ठीक आहे, उरी लिटरली मीन्स वी ऑर अवर. ठीक आहे, त्याच्यानंतर उरी नारा, उरी जीप टू मीन माय कंट्री अँड माय हाऊस. असं नाहीये, आमचा देश, आमचं घर, या पद्धतीने त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर नेम ऍड्स रिस्पेक्ट टू द टायटल. मग एखाद्या टायटलला तुम्हाला रिस्पेक्ट द्यायची असेल तर आपण त्या ठिकाणी काय वापरतो, नेम वापरतो. तर इथपर्यंत आलं, समजलं. आपण एवढं या धड्यामध्ये बघितलेलं आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारा, मी नक्की एक्सप्लेन करेल. तर इथे धडा संपलेला आहे. तर तुम्ही एकदा बघा, पुन्हा वाचून घ्या, पुन्हा समजून घ्या जे काही नसेल समजलं ते. आणि ठीक आहे, पुढे प्रश्न उत्तरं सुरू होत आहेत, तर ती आपण पुढच्या धड्यामध्ये बघूयात. इथेच मी धडा संपवते. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.